यशोगाथा जलयुक्त शिवार अभियानाची वन विभाग सातारा। हिरवीगार वनराई, पाण्यानं तुडुंब भरलेले जलस्रोत, शेतीसाठी मुबलक पाणी, धनधान्यांच्या राशी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू हे चित्र आहे सातारा जिल्ह्यातील। हे सर्व चित्र पाहून सातारा जिल्ह्यात रामराज्य आहे की काय असं वाटणं साहजिकच आहे। वन्यजीवांची वर्दळ, पशुप्राण्यांसाठी मुबलक चारा, मजुरांच्या हाताला काम, यामुळे जिल्ह्यात आर्थिक स्थैर्य निर्माण झालंय। या सर्व परिस्थितीला कारणीभूत म्हणजे जलयुक्त शिवार अभियान होय। सन 2015 मध्ये महाराष्ट्र शासनानं जलयुक्त शिवार अभियान, सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे पावसाचं पाणी गाव शिवारात अडवणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करून विकेंद्रित पाणी साठे निर्माण करणे, जलस्रोतांची दुरुस्ती करणे, वृक्ष लागवड करणे, पाण्याच्या कार्यक्षम वापराबाबत जनजागृती करून पाणी अडवण्याबाबत लोकांना प्रोत्साहित करणे हा आहे। या सर्व गोष्टींच्या उद्देशपूर्ती करता वन विभाग सातारा यांनी नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे। याच्या माध्यमातून जल आणि मृदसंधारणाची कामं वनक्षेत्रात पूर्ण करण्याकरता वन विभाग सातारा यांनी यशस्वी वाटचाल केली आहे। पर्जन्यमानानुसार सातारा जिल्ह्याचे 2 भाग पडतात। एक म्हणजे महाबळेश्वर वाई तालुक्याचा अति पावसाचा प्रदेश, तर दुसरा म्हणजे कोरेगाव, फलटण या कोरडवाहू तालुक्यांचा प्रदेश। या दोन्हीही परिस्थितीचा विचार करून वन विभाग सातारा यांनी जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या संपूर्ण जिल्ह्यात राबवलंय। वन विभाग सातारा अंतर्गत येणाऱ्या 11 परिक्षेत्रात सन 2015-16 या वर्षी जल आणि मृदसंधारणाची कामं पूर्ण करण्यात वन परिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। या अंतर्गत वनक्षेत्रात डीप सीसीटी, सरळ समतल चर, खोल जलशोषक चर, माती बंधारे, माती नाला बांध, वनतळे, फोडीव दगडी बंधारे, सिमेंट बंधारे यासारख्या संरचनांची निर्मिती करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे धरणातील गाळ काढण्याचं काम पूर्ण करून जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होतीये। त्याचबरोबर जनसामान्यांमध्ये जल आणि मृदसंधारणविषयी जनजागृती करण्याचं काम सुद्धा वन विभागामार्फत करण्यात आलं आहे। माथा ते पायथा या संकल्पनेनुसार वन विभाग सातारा यांनी जलयुक्त शिवार अभियानाची कामं पूर्ण केली आहेत। डोंगर उतारावर पाण्याला अवरोध निर्माण झाल्यामुळे गवताची आणि झाडांची वाढ चांगली होते। गॅबियन बंधाऱ्यांमुळे वाहून येणारं पाणी अडवलं जातं, पाण्यासोबत वाहून आलेली माती अडवली जाते। याचाच परिणाम असा झाला की धरणात साचणाऱ्या गाळाचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली। सन 2019 पर्यंत महाराष्ट्र राज्य हे पाणी टंचाई मुक्त करणे, टँकर मुक्त करणे याकरिता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान यासारखी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे। आपला भविष्यकाळ सुरक्षित आणि समृद्ध करण्याकरिता सातारा वन विभागाकडून या वर्तमान काळामध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत माथा ते पायथा ही संकल्पना राबवून विविध प्रकारची मृद व जलसंधारणाची कामे हाती घेतलेली आहेत। जलयुक्त शिवार अंतर्गत सन 2015-16 मध्ये सातारा वन विभागाकडून सुमारे 101 गावांमध्ये एकूण जल व मृदसंधारणाची 398 कामे पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्याकरता सुमारे 11.60 कोटी रुपयाचे अनुदान उपलब्ध झालेले होते। त्याचप्रमाणे सन 2016-17 मध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत सातारा वन विभागामध्ये एकूण 84 गावामध्ये 349 कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत आणि त्याकरता सुमारे 9.80 कोटीचे अनुदान उपलब्ध झालेले आहेत। सातारा वन विभागाने जलयुक्त शिवार अंतर्गत घेतलेल्या विविध जल व मृदसंधारणाच्या कामाचे दृश्य परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये त्याचा फार मोठा परिणाम आपल्या सगळ्यांना जाणवेल। याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतीलगत किंवा गावालगत पाण्याच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे
आणि आजूबाजूच्या शेतीमध्ये किंवा विहिरींमध्ये पाण्याची पातळी पण वाढल्याचे निदर्शनास आलेले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे वनक्षेत्रातील शेतीसाठी शाश्वत असा पाणीसाठा उपलब्ध झालाय. मातीचा बहुमूल्य सुपीक थर वाहून जाण्यास अवरोध निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीत मुरलं गेलंय आणि याचाच परिणाम म्हणजे भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जलस्रोतांमध्ये मोठा जलसंचय झालाय. जे तलावाचं रुंदीकरण किंवा गाळ काढणं त्यासाठी जे कामकाज केलेलं आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत आमच्या गावात ग्रामस्थांचा सहभाग घेऊन, ग्रामस्थांच्या वतीनं ठराव घेऊन, ग्रामसभेचे ठराव घेऊन वेळोवेळी त्यामध्ये बदल करून टोटली शासनाच्या विचारानं हे सर्व कामकाज आजपर्यंत केलेलं आहे. आणि यापुढेही शासनामार्फत जेणेकरून की आमच्या गावचे पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी कमी व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहे. उपलब्ध जलसाठ्याचा वापर शेतीसाठी केला जातोय. पाण्याचा काटेकोर वापर करण्याच्या उद्देशानं ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून पिकांना पाणी देण्यात येत आहे. डोंगर माथ्यावर खोदण्यात आलेल्या खोल जलशोषक चरांमुळे पाणी जमिनीत मुरल्यानं ते पर्कोलेशच्या माध्यमातून विहिरीत पाणी आलंय. त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बांधण्यात आलेल्या सिमेंट नाल्यांमुळे शेतीसाठी शाश्वत पाणी साठा उपलब्ध झालाय. बंधारा जे झालेला आहे ना आमच्या रानाच्या कडेला, ते बंधाऱ्यामुळे एवढा फायदा झाला की रानांना पाण्याची पातळी वाढली. बोर जे काढलेले बोर नाही पाण्याची पातळी वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट पिकाची सुद्धा म्हणजे हे वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट ते जनावरांना पाण्याची व्यवस्था झाली. झाडं वगैरे लावली त्यांना पाणी तिथून घालायला बी सोपं पडलं. त्यामुळे भरपूर आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी महिलांची वणवण बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही गावं टँकर मुक्त होण्याच्या दिशेनं प्रवास करतायत. या जलसाठ्यांचा वापर शेती आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी केला जातो. पाण्याअभावी होणारे वन्य प्राण्यांचे स्थलांतर सुद्धा कमी झाले. या जल आणि मृदसंधारणाच्या कामांमुळे वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडोरा वाढलाय. ओसाड डोंगरावर माळरान फुललंय. दुभत्या जनावरांना मुबलक चारा उपलब्ध झाल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे. वनविभाग सातारा यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जल आणि मृदसंधारणाच्या कामांचा दृश्य परिणाम वनक्षेत्रात दिसून येतोय. लोकसहभाग आणि शासकीय यंत्रणा यांच्यामार्फत जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करून साताऱ्यात जलक्रांती करण्याचं काम वनविभाग सातारा यांनी मोठ्या मेहनतीनं केलंय.